आमच्या गावातल्या स्टँडवर एवढी गर्दी कशासाठी चला तर मग सांगतो. सकाळी उठलो ते पहिला दुकानात जाऊन वही घेतलो, कारण आपल्या असाइनमेंट लिहायच्या होत्या. तेवढ्या त्या भावानं चिकन आणत होतं. मग इकडे कसतर रस्ता काढत आलो दीपक चौकात. इकडनं असं यांनी पुढनं चिकन गॅस येऊन डायरेक्ट मागच्या दरवाजानं 2 नंबर करून चिकन घेतले. तिथनं वाट काढत आलो चौकात. तेवढ्यात बंडातानं म्हटलं की पैसे काढून येऊया. मग ते एटीएम पैसे आले, खरं काय एटीएम बंदच होतं. आता म्हणतं डायरेक्ट पंपावर गेलो. तेवढ्या तिकडे जंक्शनशी बघायला भेटला गेलो. मग इथं पण पैसे नव्हतं. म्हटलं आता गॅरेज मध्ये जाऊन ऑनलाईन मारला आणि कॅश घेते. तिथनं चौकात आलो. तेवढ्यात बोबलं त्यांची पक्की आलते. तेवढ्यात बघा मग तिकडे बोबलानं फक्की उतरून घेतला आणि टाकायला सुरुवात केला. तेवढ्यात म्हटलं आपण जेवून येऊया. मस्तपैकी मटणावर ताव दिलो. शेवटी आपल्याला ढेकर झाली. तेवढ्या तिकडे बोबलानं पण फक्के नेऊन टाकलेला. तेवढ्यात म्हटलं आता आवरून चौकात जाव्या, कारण भाव आलता गाडी घेऊन. म्हटलं आता गावात 2-3 राऊंड मारलं आणि घरात आलो. ते डायरेक्ट असाइनमेंट लिहायला बसलो आणि असाइनमेंटचे 1-2 ओळी लिहिलोय. तेवढ्यात काय पेन संपला. मग बहिणीच्या पाऊच मधला हळूच पेन घेतलो आणि लिहायला सुरुवात केली. डायरेक्ट संध्याकाळी बाहेर आलो. तेवढ्या तिकडे आमचा सोय मानला की लई दिवसात गावाकडे भावाची गाडी घेतली. ती गेलो डायरेक्ट कपड्या दुकानात. तिथनं आपल्याला पाहिजे होती ती घेतलो. चाललेलो स्टँडवर. तेवढा तिकडे स्टँडवर झालता ऍक्सिडेंट. काही इश्य नाही, गावातल्या माणसाने मिटवली. तेवढा तिकडे बघूस्तवर मला सोडून गेली ती. माता शेवटी म्हटलं जुनेद आलता. जुनेदला म्हटलं घरापाशी सोड. जुनेदनं घरापाशी सोडला. तेवढ्यात लगेच काम लागलं. भावाच्या गाडीत टाकायचं पेट्रोल, कारण भाऊ उद्या सकाळी लवकर जाणार होता. तिथनं गाडी घेतली डायरेक्ट पंपाच्या दिशेने. पंपावाले बोललो काय अरा इथं 15 ते 20 ट्रॅक्टर थांबलेली. आता वाटलं आपण कारखान्यात आले. नंतर का आली पंपावर आहे. तिथं गर्दी तर लई होती. त्यामुळे म्हटलं आता थांबूया. तिथनं पेट्रोल टाकलो. ते लागलो परत घरात वाटायला. तेवढ्यात मध्ये गेलो फोन आला की दुकानात जाऊन टोपी घेऊन येतात, कारण आमची बहीण चालली सहलीला. मस्तपैकी टोपी घेतलो, चाललो परत घराकडे. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भावाला तुमच्या फॉलो करा.